नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भौगोलिक रचना भाग 5 मध्ये. प्रश्न संख्या 301 ते 400 घेऊन. चला तर मग सुरू करूया. कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले? योग्य उत्तर आहे 1 मे 1960. कोणत्या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते? 1 नोव्हेंबर 1956. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असताना मुख्यत्वे कोणत्या राज्यातून अस्तित्वात आले द्विभाषिक मुंबई राज्य? या जिल्ह्यातील रेणुकामाता खाडी ही राज्यातील व कोकण किनारपट्टीची अत्यंत दक्षिणेकडील टोक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द डॅश या राज्यास मिळालेली आहे. तेलंगणा. महाराष्ट्राच्या पूर्वेस व वायव्येस डॅश हे राज्य आहे. मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या आग्नेयेस असलेले राज्य कोणते? तेलंगणा. महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा या राज्यास मिळालेली आहे. मध्य प्रदेश. देवगिरी येथे बांबूच्या लगद्यापासून कागद बनविण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील डॅश हा जिल्हा अलीकडील काळात द्राक्षोत्पादनात अग्रेसर ठरला आहे. नाशिक. डॅश हा जिल्हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग होता. गडचिरोली. महाबळेश्वर व पाचगणी ही ठिकाणे साताऱ्यात आहेत, तर माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कोराडी व खापरखेडा ही औष्णिक विद्युत केंद्रे कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? नाशिक, अहमदनगर. पश्चिम घाट म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती? सह्याद्री. सातमाळा पुढे औरंगाबादमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते? अजिंठा या नावाने. 7 बेटांवर वसलेले शहर कोणते? मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? योग्य उत्तर आहे नागपूर. सातपुडा पर्वत रांगेस अमरावतीत काय म्हणतात? गाविलगड. तोरणमाळ पठार कोणत्या पर्वताचा भाग आहे? योग्य उत्तर आहे सातपुडा. साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट या रांगा कोणाच्या उपरांगा आहेत? योग्य उत्तर आहे सह्याद्री. राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 मुळे कोणती 3 शहरे जोडली गेली आहेत? पुणे व नाशिक. पंचगंगा व कृष्णा यांच्या संगमाजवळ कोणते क्षेत्र वसले आहे? नृसिंहवाडी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NIV व इंडियन ड्रग लॅबोरेटरी या संस्था कुठे आहेत? पुणे. आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? भीमा. भंडारदरा धरणातून निर्माण झालेला धबधबा कोणता? रंधा फॉल्स.
सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. जांभा मातीमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असते? लोह या घटकाचे. गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे गोदावरी. देशातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर. पूर्णा, वर्धा, वैनगंगा या नद्या कोणत्या भागातील आहेत? योग्य उत्तर आहे विदर्भ. 1967 मधील भूकंप कोठे झाला? योग्य उत्तर आहे कोयना. सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे चंद्रपूर. दगडी कोळसा प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतो? योग्य उत्तर आहे वर्धा. वणी येथील कोळसा खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? यवतमाळ जिल्ह्यात. शेती जातीचे गवत कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आढळते? धुळे, नंदुरबार व जळगाव. कन्हान व वर्धा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. येवला कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? पितांबर. मॅंगनीज खाणी असलेले तुमसर कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा जिल्ह्यात. अभ्रक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर व नागपूर. चंद्रपूर व नागपूर. संतांची भूमी कोणत्या नदीच्या खोऱ्यास म्हणतात? गोदावरी. बांबूंची वने कोठे आढळतात? चंद्रपूर व गडचिरोली. तेंदूपाने कोणत्या जिल्ह्यात जास्त आढळतात? नागपूर, गोंदिया व भंडारा. महाराष्ट्र खाण महामंडळ मुख्यालय कोठे आहे? नागपूर. कांदा व लसूण उत्पादनासाठी प्रसिद्ध अंबड कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना. हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग. राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते? सांगली व सातारा. काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पैनगंगा नदीच्या. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? निफाड व लासलगाव. वैतरणा नदीवरील जलाशयातून कोणत्या शहराला पाणीपुरवठा होतो? योग्य उत्तर आहे मुंबई. सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या जिल्ह्याला लागतात? योग्य उत्तर आहे अहमदनगर. अमरावती विभागात किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग. अमरावती जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? योग्य उत्तर आहे तापी. दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? योग्य उत्तर आहे गोदावरी.
अलिबाग कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? योग्य उत्तर आहे रायगड. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. जुन्नर व पुरंदर भाग कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? भाजीपाला. कामाठी व उमरेड येथील कोळसा कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात. मंजिरा नदी कुठे उगम पावते? बीड जिल्ह्यामध्ये. खनिज संपत्तीत कोणता विभाग अग्रस्थानी आहे? विदर्भ. महाराष्ट्र पठारातील सर्वात महत्त्वाची नदी कोणती? गोदावरी. BAIF संस्था कुठे आहे? योग्य उत्तर आहे उरुळी कांचन. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे रायगड. यशदाचे जुने नाव काय? योग्य उत्तर आहे MIDC. जायकवाडी धरणाचा जलाशय काय म्हणतात? या जलाशयाला नाथसागर असे नाव आहे. रंकाळा तलाव कोठे आहे? योग्य उत्तर आहे कोल्हापूर. सर्वाधिक क्षेत्र कोणत्या धान्याखाली आहे? योग्य उत्तर आहे ज्वारी. दुग्ध प्रकल्पासाठी प्रसिद्ध राज्य कोणते? योग्य उत्तर आहे गुजरात. पहिले जलविद्युत केंद्र कोणते? भिवपुरी हे पहिले जलविद्युत केंद्र आहे. पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? योग्य उत्तर आहे तारापूर. कोकणात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? पर्वतीय प्रकारचा. सागाची झाडे कोणत्या जंगलात आढळतात? पानझडी जंगलामध्ये. लाकूड उद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे चंद्रपूर व गडचिरोली. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिली कापड गिरणी तसेच पहिली कामगार संस्था स्थापन झाली? मुंबई. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीवर बांधलेले धरण कोणते? एलदरी. अकोला जिल्ह्यातील किल्ले व वन्यजीव अभयारण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? योग्य उत्तर आहे मेलघाट. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठे धरण कोणते? योग्य उत्तर आहे इटियाडोह. महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात कोणती? योग्य उत्तर आहे गोंड. भारतातील मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे? गोंदिया जिल्ह्यात. कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या उपनदीवर वसले आहे? पंचगंगा. भंडारदरा धरणाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? विल्सन. भंडारदरा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे आर्थर लेक.
काय खरं नाही. ज्ञानेश्वर सागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? कोयना. गंगाखेड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? परभणी. खडकवासला धरण कोणत्या नद्यांवर वसलेले आहे? आंबी, मोसी व मुठा. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. खार मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? गोंदिया व भंडारा जिल्ह्यात. पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या नदी खोऱ्यात आढळते? योग्य उत्तर आहे वर्धा व पैनगंगा. दर हेक्टरी सर्वाधिक खत वापरणारा जिल्हा कोणता? कोल्हापूर. इंग्रजी जी आकाराचा तलाव कोणता? नवेगाव. सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? जायकवाडी. चूलबंद नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये. आसोल मेंढा जलाशय कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे इरई नदीवर. हातनूर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यात. एलदरी व सिद्धेश्वर धरणे कोणत्या नदीवर आहेत? पूर्णा नदीवरती. इल्मेनाइट खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते? रत्नागिरी जिल्ह्यात. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 5. अशाच प्रकारे आपण सर्व 1000 प्रश्न पूर्ण करणार आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.